नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। येणारी जी टीईटी आहे ती आयबीपीएस पॅटर्ननुसार 2024 मध्ये होणे प्रस्तावित आहे। मग त्या आयबीपीएस पॅटर्ननुसार आपल्याला जर मॅथ्स प्रॉब्लेम 30 आउट ऑफ 30 जर मार्क्स मिळवायचे असेल तर ही एक सिरीज तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे। यामध्ये बघा मी काय केलं की एक क्वेश्चन टार्गेट केला आणि तो टार्गेट केलेल्या क्वेश्चन्सवर तुम्हाला सरावासाठी 5 क्वेश्चन्स दिले। मग तुम्ही तो व्हिडिओ पॉज करून ते सर्व क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता। देन आफ्टर मग तो प्ले करून आन्सर काय करू शकता तर मॅच करू शकता। सो पहिला प्रश्न बघा, एका घड्याळात 8:30 आणि 9:20 झालेले आहे। या दोन्ही वेळी मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या कोणाच्या मापातील फरक किती? म्हणजे काय करायचं आहे की घड्याळामध्ये 8:30 वाजलेले आहे आणि सोबतच 9:20 झालेले आहे। 8:30 वाजता होणारा कोण आणि 9:20 होणारा कोण याची काय करायची तर वजाबाकी करायची, तेव्हाच कुठे फरक निघणार आहे। बघा विदिन सम सेकंड मध्ये त्याचा आन्सर निघू शकते मित्रांनो। बघा या ठिकाणी आपण 8:30 घेतलेले आहे, या ठिकाणी 9:20 घेतलेले आहे। काय करतो ते बघा, या ठिकाणी 30 चे काय करायचे मित्रा तर निम्मे करायचे। निम्मे केले 11/2 करता तुम्ही मल्टिपल किंवा मल्टिपल बाय 5.5 करता। ते न करता काय करायचं याच्या 30 चे करायचे निम्मे 15। आता हा 5 आणि हा 1 याची करायची बेरीज आणि ते लिहायचं मध्ये 6 झाले 165। इकडे काय करायचं केव्हाही 30 ने मल्टिपल करायचं म्हणजे 8 3 किती झाले 24 म्हणजे 240 झाले या ठिकाणी। म्हणून या ठिकाणी मी काय लिहितो 240। आता या ठिकाणी करायची वजाबाकी, एकातून शून्यातून 5 जात नाही म्हणून 10तून 5 गेले 5 राहिले। हातचा 1 या ठिकाणी दिला, 4तून 7 जात नाही म्हणून 14तून 7 गेले। ओके काय राहतात 14तून 7 गेले 7 राहते। हातचा 1 या ठिकाणी दिला, 2तून 2 गेले 0 राहिले। म्हणजेच होता 75 डिग्रीचा कोन। 8:30 वाजता घड्याळामध्ये 75 डिग्रीचा कोन होतो असं या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेलं आहे। दिन आता 9:20 टाकले जाऊ आपण, याची करायची निम्मे 10 केले निम्मे 1 आणि 0 म्हणजेच त्याची बेरीज होती 1 म्हणून 110 झाले। आता इकडे काय करायचं जसं या ठिकाणी आपण 30 ला मल्टिपल केलं, सो या ठिकाणी 30 ने मल्टिपल करायचं 9 3 27 म्हणजे 270 येते। 270 वजा 110 खूप इजी आहे मित्रा, 0 0 0। आता 7तून 1 गेलं 6 राहिले आणि 2तून 1 गेला 1 राहिला म्हणजे 160 डिग्री झाले ना। 8:30 वाजता 75 डिग्रीचा कोन तयार झाला आणि 9:20 160 डिग्रीचा कोन तयार झाला। आता या दोघांमधील काय काढायचं आपल्याला फरक काढायचा आहे। देअरफॉर ॲक्च्युअली काय करायची वजाबाकी करायची, खूप इजी आहे ना। म्हणजे या ठिकाणी काय करायचं 160 आणि त्याच्यातून मायनस करायचे 75, या ठिकाणी 5 उरतात, हात चोला 1, 16तून 8 गेले 8 राहिले म्हणजेच या ठिकाणी 0। 85 डिग्रीचा कोन तयार होईल म्हणजे फरक जर काढला तर। सो ऑप्शनमध्ये सेकंड ऑप्शनमध्ये 85 डिग्री आहे, 85 डिग्री आन्सर आहे, सेकंड ऑप्शन राईट। ओके आता बघा हा एक टार्गेट केलेला क्वेश्चन आहे आणि या टार्गेट केलेल्या क्वेश्चनवर इतर 5 तुम्हाला सरावासाठी क्वेश्चन दिलेले आहे। हे बघा क्वेश्चन, एका घड्याळात 8:20 9:18 यातील फरक काढायचा आहे, 7:10 9:30चा फरक काढायचा आहे, 5:40 आणि 6:10चा फरक काढायचा आहे, 11:28 आणि 10:28 आणि 11:48चा फरक काढायचा आहे, 30:30 आणि 5:20चा फरक काढायचा आहे। तुम्ही व्हिडिओ पॉज करून यातला फरक फाइंड आउट करू शकता। देन मग मी सुद्धा सॉल्व करून देतो, मग माझा आलेला आन्सर आणि तुम्ही काढलेला आन्सर जर राईट असलं तर सक्सेसच्या दिशेने आपण आहोत। ठीक आहे, पहिला क्वेश्चन, एका घड्याळात 8:20 आणि 9:18 या दोन्ही वेळी मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या कोणांच्या मापातील फरक किती? खूप इजी आहे ना। आता काय करायचं बघा, 8:20 या ठिकाणी घेतले, सुपर स्पीडी काढा 9:18 या ठिकाणी घेतले, याचे काय केले 10 म्हणजे 110 झाले। या ठिकाणी 30 लिहायची काही गरज नाही, डायरेक्टच 8 3 24 म्हणजे 240 लिहून टाकायचे 240। व्हिज्युअली याला मायनस करायचं 0 0 या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 130 डिग्रीचा कोन आला। देन इकडे यायचं आपण 18चे करायचे 9 09 लिहायचे आणि डबल 9 या ठिकाणी टाकून द्यायचं। ओके या ठिकाणी व्हिज्युअलीच 9 3 27 म्हणजे 270 घ्यायचे, वजा करायचं, शून्यातून 9 जात नाही म्हणून 10तून 9 गेले 1 राहिला, हातचा 1 या ठिकाणी, 17तून 10 गेले 7 राहिले, हात चला 1 या ठिकाणी, 2तून 1 गेला 1 राहिला 171 झाले। म्हणजेच 9:18 171 डिग्रीचा कोन तयार झाला। आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला की त्यांनी सांगितलं की यातला काय करा तुम्ही डिफरन्स काढा। सो डिफरन्स आपण या ठिकाणी काढू ना, 171 आणि मायनस 130 डिग्री, इथे 1 आला आणि इथे 4 आला म्हणजेच फायनली आन्सर आला मित्रा 41 डिग्री। 8:20 130 डिग्रीचा कोन तयार झाला, 9:18 171 डिग्रीचा कोन तयार झाला। यातला जर डिफरन्स तुम्ही काढला तर तो डिफरन्स आलेला आहे 41 डिग्री। 41 डिग्री हे फायनल आन्सर आहे। यस चला पुढे,
मग या ठिकाणी मी ऑप्शन दिले नाही, परंतु ऑप्शनमध्ये आपलं फायनली ऑप्शन येणार आहे 41 डिग्री. ठीक आहे, चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन. एका घड्याळात 7:10 आणि 9:30 झालेले आहे, तर दोन्ही वेळी मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या कोणाच्या मापातील फरक किती? व्हेरी इझी. आता याच्यावरच मी करणार ना. आता इथं बघा 10 म्हणजेच किती? 0.5 डबल 5 करायचे. नंतर 7 3 किती? 21 म्हणजे 210. 210 मधून 55 वजा करायचे. ओके, 10 तून 5 गेले 5 राहिले, हात चला 1. आता या ठिकाणी बघा की 210 आहे, तर सरळ सरळ एकातून 6 जात नाही, म्हणून आपण काय केलं की या ठिकाणी 11तून 6 गेले 5 राहिले. 11तून 6 गेले 5 राहिले. येस ना. ओके, तर 11तून 6 गेले 5 राहिले. हातचा 1 या ठिकाणी दिला, तर 2तून 1 गेला 1 राहिला. 155 डिग्री आलं मित्र या ठिकाणी. आता या ठिकाणी 9:09 कितीचा कोण होते बघा? 30 म्हणजे आले 15 म्हणजेच 1 5 6 165 आले. 9 म्हणजेच किती झाले? 9 3 27 म्हणजे 270 झाले. 270 म्हणजे या ठिकाणी 270 वजा 165. 10तून 5 गेले 5 राहिले, हातचा 1 या ठिकाणी दिला. 7तून 7 गेले 0 राहतं, आणि मग 2तून 1 गेला 1 राहिला. 105 डिग्रीचा कोण तयार होतो? 9:30 वाजता. आता त्याने डिफरन्स विचारला, तर डिफरन्स खूप इझी आहे ना. याच्यातला जर डिफरन्स काढायचा असला तर 155 डिग्री वजा 105 डिग्री म्हणजेच फायनली आन्सर येतं 50 डिग्री. 50 डिग्री आन्सर येतं. काय येतं? 50 डिग्री. ओके, या ठिकाणी आन्सर आलेला आहे 50 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन. एका घड्याळात 5:40 आणि 6:10 या दोन्ही वेळी मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या कोणाच्या मापातील फरक किती? इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. काय करायचं मित्रा? तर या ठिकाणी सरळच मी काय केलं की 5:40 घेतले, त्याच्यानंतर मी इथं 6:10 घेतले. आता 40चे काय होणार आहे? 20 म्हणजेच 220 झाले, कारण की 20 लिहून घेतल्यानंतर 2 आणि 0 म्हणजे 2 ते टाकले मध्ये. आता हा 5 म्हणजे मल्टिपल बाय 30 येत असते, तर हे येते 150. आता उलट झालं, 150 मधून 220 जात नाही, परंतु 220 मधून 150 काढायचे, तर सरळच 70 राहतात ना. म्हणजेच काय होतं? 70 डिग्रीचा कोण तयार होतं 5:40 101%. देन 6:10 10चे काय करायचे? 5चे काय होणार आहे? 55. मग या ठिकाणी काय येतं? 30. म्हणजे या ठिकाणी येतं 180. 180 वजा 55 म्हणजे 10तून 5 गेले 5 राहिले, हातचा 1 या ठिकाणी. 8तून 6 गेले 2 राहिले, हातचा 1 या ठिकाणी. हातचा 1 देण्याची गरज नाही, तर एक येतं 125. सो 125 डिग्री झालेला आहे 6:10 कोण. आता या दोघांचा करायचा डिफरन्स म्हणजे 125 डिग्री आणि वजा 70 डिग्री. काय येतं इथं? 55 डिग्री येतं ना आन्सर. 55 डिग्री. एका घड्याळात 5:40 आणि 6:10 यात जे कोण तयार होतात 70 डिग्री आणि 125 डिग्री यातला फरक मित्रांनो येतो किती? फरक किती येतो? तर 55 डिग्री. म्हणजे फायनली आन्सर काय येतं? 55 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. एका घड्याळात 10:28 आणि 11:48 या दोन्ही वेळी मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या कोणाच्या मापातील फरक किती? इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. आता बघा 10:28 10:28 घेऊया आपण. येस, व्हाईट कलर घेतो. 10:28. त्याच्यानंतर आपण काय घेतला? 11:48. खूप इझी आहे मित्रा. याचे करायचे निम्मे. 28चे निम्मे किती होतात? तर 14 आणि हा 4ने किती? 5 म्हणजे 154 झाले. या ठिकाणी 10 गुणिले 30 म्हणजे 300 होते. 300 वजा काय करायचे? 300 वजा करायचे 154. 10तून 4 गेले 6 राहिले. 10तून 4 गेले 6 राहिले. हातचा 1 या ठिकाणी दिला. 10तून 6 गेले 4 राहिले. हातचा 1 या ठिकाणी दिला. 3तून 2 गेले 1 राहिला. 146 डिग्रीचा कोण तयार होतो 10:28. देन आपण जाणार आहोत 11:48 कोण फाइंड आउट करण्यासाठी. याचे सुद्धा काय करायचे? निम्मे. याचे निम्मे होते 24. 2:48 होते ना, निम्मे घेतले. 4 आणि 2 काय होते? 6. म्हणजे हे इथं आले 264. याला गुणिले करायचे 30 केले तर हे येतात 330. मित्रा 330 मधून 264 मायनस करायचे. 10तून 4 गेले 6 राहिले, हातचा 1 या ठिकाणी दिला. 13तून 7 गेले 6 राहिले, हातचा 1 या ठिकाणी दिला. 3तून 3 गेले 0 राहिला. म्हणजेच इथं आले 66 डिग्री. आता काय करायचं? फरक फाइंड आउट करायला सांगितला. म्हणजे 146 आणि वजा 66 डिग्री काय होणार आहे? 6तून 6 गेले 0 राहिला. नंतर 4तून 6 जात नाही, म्हणून 14तून 6 गेले 8 राहिले ना. मग एकातून 1 गेला 0 राहिला. म्हणजे 80 डिग्री आन्सर येतं. 80 डिग्री आन्सर यायलाच पाहिजे ना. 10:28 146 डिग्रीचा कोण तयार झाला? 11:48
66 डिग्रीचा कोण तयार झाला. मग त्यातला आपल्याला फरक काढायला सांगितला. फरक येतो 146 वजा 66 डिग्री, म्हणजे आन्सर आलेला आहे 80 डिग्री. तुम्ही पण स्वतः व्हिडिओ पॉज करून काढू शकता. देन तुम्ही माझा आलेले आन्सर तुमच्या आन्सरची मॅच करून बघू शकता. चला लास्ट क्वेश्चन. एका घड्याळात 3:30 म्हणजे 3:30 वाजलेले आहे आणि 5:20 झालेले आहे. तर या दोन्ही वेळी मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या कोणाच्या मापातील फरक किती. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. आता बघा काय करणार. या ठिकाणी 3:30 अरे खूपच इझी आहे आणि सुपर स्पीडी तुम्ही आन्सर काढा. माझा जो शब्द आहे सुपर स्पीडी हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यामुळे काय होते आपला पेपर कव्हर होते, नाहीतर होणार नाही कव्हर. खूप कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन येणार आहे. बॉर्डमासमध्ये एवढे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन येतात IBPS मध्ये की एकच क्वेश्चनला 4-4, 5-5 मिनिट आपण खातो, परंतु तो क्वेश्चन व्हिज्युअली जर बघितला तर 15 ते 20 सेकंदमध्ये निघत असतो. सो स्पीड घ्या. ओके. या ठिकाणी काय येतं 15. ओके 15 झाले. तर हे येतं 5 आणि 1 6 165. इथं काय करणार आता आपण 30, म्हणजे इथं आले 90 वजा 165. उलट करा 165 वजा 90. इथं 5 आले. नंतर 6तून 9 जात नाही म्हणून 16तून 9 गेले, 7 राहिले, हा चला 1 म्हणजे या ठिकाणी 75 डिग्री येते ना. 165 मधून 90 गेले 75 डिग्री येते, म्हणजे 3:30 वाजता 75 डिग्रीचा कोण तयार होतो. देन 5:20 आपण बघू. 20चे काय करायचे निम्मे आणि इथं 1 वाढून द्यायचं, कारण 0 आणि 1 म्हणजे 1 होते, तो मध्येच लिहिला आपण. इथं गुणिले काय करायचं 30. 5 3 किती झाले 15 म्हणजे 150. आता 150 मधून 110 वजा जर झाले तर 40 डिग्रीचा कोण तयार झाला. आता 5:20 40 डिग्रीचा कोण तयार होतं. आणि खूप इच्छी आहे ना मित्रा, कारण की देअरफॉर शेवटी काय करायचं की 75 डिग्री आणि 40 डिग्री हा वजा करायचा, कारण त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे या दोन्ही कोणाच्या मापातील फरक काढायला सांगितलेला आहे. तो आन्सर येतं 35 डिग्री. 35 डिग्री म्हणजे पाचवाचा आन्सर आलेला आहे 35 डिग्री. येस 35 डिग्री. आता बघा पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं हे सरावाचे क्वेश्चन्स घेतले. तुम्ही काय करायचं की मी क्वेश्चन समजून दिल्याबरोबर जो एक फॉर्मॅट येतो, म्हणजे जो एकाच आपल्या स्लाइडवर सर्वचे सर्व 5 क्वेश्चन्स येते ते एकदा तुम्ही सोडून बघा. सोडून बघितल्यानंतर म्हणजे व्हिडिओ पॉज करा, थांबवा व्हिडिओ आणि मग ते सोडवून बघा. सोडून बघितल्यानंतर तुमचे आलेले आन्सर आणि माझे आन्सर तुम्ही मॅच करून बघू शकता. ओके. आन्सर मी तुम्हाला सर्वचे सर्व असे सुद्धा दाखवू शकतो. पहिल्याचं आन्सर आलेलं होतं 41, दुसऱ्याचा आन्सर आला 50, थर्डचा आन्सर आला 55, नंतर आलेला आहे 80 डिग्री आणि नंतर आलेला आहे 35 डिग्री. ओके. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. येणाऱ्या TET भरतीसाठी 2024 मध्ये जी IBPS पॅटर्ननुसार TET होणार आहे त्या TET साठी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आजपासून एका नव्या पर्वाने नव्या दमाने अभ्यास करा, जेणेकरून यावेळेस आपण ती परीक्षा क्रॅकच करणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.